थंड हिवाळ्याची सकाळ होती. पांढऱ्या शुभ्र धुक्याने सगळं स्टेशन झाकून टाकलं होतं. शिट्टीचा आवाज करत ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. लोकांची धावपळ सुरू झाली. कोणीतरी बॅग ओढत धावत होतं. कोणीतरी सीट पकडण्यासाठी गर्दीतून वाट काढत होतं. या सगळ्या गोंधळात निलेश एका जनरल डब्याच्या खिडकीजवळच्या सीटवर बसला आणि आपली बॅग बाजूला ठेवून त्याने डोळे मिटले. त्याचे आयुष्यही या जनरल डब्यासारखेच झाले होते. गोंधळलेले, अस्थिर आणि प्रवास कुठे संपेल याची काहीच खात्री नसलेलं. ट्रेन सुरू झाली आणि त्याने हळूच त्याचे डोळे उघडले. बाहेरचे दृश्य जणू धावत होतं. हिरवीगार शेती, झोपड्या आणि दूरवरच्या डोंगरांच्या रांगा. ट्रेन थोड्याच वेळात एका स्टेशनवर थांबली. लोक आत बाहेर होत होते आणि त्या क्षणी निलेशची नजर समोरच्या सीटवर पडली आणि त्याचा जणू श्वासच थांबला. कारण समोरच्या सीटवर त्याची घटस्फोटित बायको माया बसली होती. त्याला कळलेच नाही की त्याच्या समोरच्या सीटवर ती कधी येऊन बसली. तब्बल 5 वर्षानंतर आज तो तिला पाहत होता. ती खूप बारीक झाली होती. तिने कुठली तरी जुनी आणि स्वस्तातली साडी नेसली होती. तिच्या कपाळावर ना टिकली ना गळ्यात मंगळसूत्र होतं. याचा अर्थ असा की तिने अजूनही दुसरे लग्न केले नव्हते. ती अजूनही माझ्यासारखी एकटी असेल का, असा निलेश विचार करतच होता की तेवढ्यात मायाची नजर निलेशवर पडली. दोघांची नजरानजर होताच निलेशने त्याची नजर दुसरीकडे वळवली. कोणास ठाऊक त्याच्या मनात काय आलं. तो त्याच्या सीटवरून उठला आणि मायाजवळच्या असलेल्या एका मुलाच्या सीटवर जाऊन बसला आणि त्याने त्या मुलाला आपल्या सीटवर बसायला सांगितले. तो मुलगाही निलेशच्या सीटवर जाऊन बसला. तेव्हा निलेशने मायाला विचारले, कशी आहेस माया? मायाने एक नजर निलेशवर टाकली आणि खिडकीकडे तोंड करून म्हणाली, मी बरी आहे. आणि तू? तो म्हणाला, मी सुद्धा बरा आहे आणि पुण्याला चाललोय. दिवाळी असल्या कारणाने रिझर्वेशन सीट मिळाले नाही, त्यामुळे यावे लागले. बरं मला सांग, तू कुठे निघालीस? माया म्हणाली, मी सुद्धा पुण्याला जात आहे. आजकाल माझी आई तिथे माझ्या मोठ्या भावाकडे राहते. तिची तब्येत काही दिवसांपासून ठीक नाही, म्हणून मी तिला भेटायला चालले आहे. बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती. मग निलेश म्हणाला, माया एक विचारू का? मायाने डोळ्यांनीच त्याला विचारले, काय? निलेशने संकोचपणे विचारले की तू अजूनही लग्न का केले नाही? ती या विषयावर काहीच बोलली नाही, त्यामुळे निलेशनेही तिला पुन्हा काही विचारले नाही. पण त्यानंतर काही वेळाने माया म्हणाली, तू केले का लग्न? निलेशने काहीही न बोलता नकारार्थी मान हलवली. त्यानंतर पुन्हा बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती. जणू काही दोघेही एकमेकांना ओळखत नसावेत. तेवढ्यात तिथे चहा विकणारा आला. त्याला पाहून निलेशने मायाला विचारले, चहा पिणार का? मायाने नाही म्हणून मान हलवली. तेव्हा निलेशने रिक्वेस्ट करत पुन्हा विचारले, अगं घे ना थोडासा, मी सुद्धा तुझ्यासोबत घेईन. मला ठाऊक आहे की चहा तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे. ती जरा हसली. तेव्हा निलेशला जाणवले की ती तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तो तिच्यासोबत 5 वर्ष राहिला होता. जेव्हा ती स्वतःच्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असायची तेव्हा ती अशीच हसत डोळ्यातील अश्रू लपवायची. निलेश मुद्दाम दुसरीकडे पाहू लागला. त्यामुळे लगेच मायाने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि ती नॉर्मल होऊन म्हणाली, एका अटीवर मी चहा घेईन. निलेशने विचारले, बोल ना, कोणती अट? तेव्हा माया म्हणाली की चहाचे पैसे मी देईन. यावर निलेश काहीच बोलला नाही. मग मायाने 2 कप चहा सांगितला आणि चहाचा 1 कप निलेशकडे देत ती म्हणाली की आता मीही कमावू लागली आहे. एका प्रायव्हेट शाळेत शिकवायला जाते. मला महिन्याला 10,000 रुपये पगार मिळतो. यावर निलेश म्हणाला की घटस्फोटाच्या वेळी कोर्टाच्या आदेशानुसार मी तुला 30 लाख रुपये देत होतो. तेव्हा तर तू पैसे घेतले असतेस तर तू स्वतःची शाळा सुरू केली असतीस. पण तू खूप स्वाभिमानी आहेस. खरं सांगू माया, या जमान्यात पैशांशिवाय काहीच होत नाही. माया हसत म्हणाली की जर मी ते पैसे घेतले असते तर स्वतःच्या नजरेत पडले असते. शिवाय माझ्या मनाला मी काय उत्तर दिले असते? माझ्या मनाने तर मला रोजच प्रश्न विचारला असता की ज्याला सोडून आली आहेस त्याच्याच पैशांवर जगत आहेस.
निलेश म्हणाला, तू खूप चांगली आहेस, मनाने स्वच्छ आणि निरागस आहेस आणि हे सर्व मला तुला घटस्फोट दिल्यानंतर कळलं. तू विश्वास ठेवणार नाहीस, पण मी खरंच खूप बदललो आहे. आता मी सगळी व्यसनं सोडली आहेत. मी आता अजिबात चिडचिड देखील करत नाही आणि कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न देखील करत नाही. ज्या ज्या गोष्टींचे तुला वाईट वाटायचे त्या सर्व वाईट सवयी मी सोडल्या आहेत. माया उदास होऊन म्हणाली, पण आता याचा काय उपयोग? जेव्हा मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तर तू माझी एकही गोष्ट कधी ऐकून घेतली नाहीस. तुझ्यामुळे मी नेहमी टेन्शनमध्ये असायचे आणि याच टेन्शनमुळे माझा 2दा गर्भपातही झाला. नाहीतर आज माझीही 2 मुले असती. बोलता बोलता माया रडू लागली. मुलाचा विषय निघाला तेव्हा निलेशचे देखील डोळे भरून आले. पण तो एक पुरुष होता, त्यामुळे अश्रूंना बाहेर वाट दाखवण्याआधीच तो अश्रू पिऊन गेला आणि म्हणाला की कधी कधी असं वाटतं की मी खूप वाईट माणूस आहे. मी कधीच नात्यांचा सन्मान केला नाही आणि आता त्याची शिक्षा मला आजही भोगावी लागत आहे. आता तर आईसुद्धा मला सोडून कायमची निघून गेली आहे. आई गेल्याचे ऐकून मायाला देखील खूप दुःख झाले आणि ती म्हणाली, आईंची तब्येत तर चांगली होती, मग अचानक आईंना काय झालं? पण आता मात्र निलेशला त्याच्या भावनांना आवर घालता आला नाही आणि तो भावनेच्या भरात आपले अश्रू थांबवू शकला नाही. तो म्हणाला, आई तुझी दररोज आठवण काढायची. ती नेहमी म्हणायची की माझ्या सुनेला पुन्हा आपल्या घरी घेऊन ये. पण मी तिला कसं समजावू की घटस्फोट झाल्यानंतर सून परत घरी येत नाही. मग दोघांमध्ये काही वेळ पुन्हा शांतता पसरली. आता पुणे स्टेशन आले होते. निलेशने हळू विचारले की पुन्हा कधी जाणार आहेस? माया म्हणाली की आजची रात्र इथे थांबणार आहे. उद्या सकाळच्या ट्रेनने मी परत जाईन. इतके बोलून ती थांबली. मग त्याने पुन्हा विचारलं, उद्या सकाळी किती वाजताच्या ट्रेनने परत जाणार आहेस? माया म्हणाली की आम्ही गरीब लोक आहोत. रिझर्वेशन करून जात नाही. जनरल डब्याने प्रवास करतो, त्यामुळे मिळेल त्या ट्रेनने जाईन. असे बोलून ती खाली उतरली. निलेश आपली बॅग सांभाळत तिच्या मागे धावला आणि म्हणाला, जर रिझर्वेशनची 2 तिकीटं घेतली तर? मला माहिती आहे की तू माझ्यासोबत येणार नाहीस, पण मला तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे. तू म्हणशील तर मी जनरल डब्यातही यायला तयार आहे. तू सांग, किती वाजता येथे भेटशील? माया रिक्षामध्ये बसून म्हणाली, 9 वाजता इथे येईन. मग त्याच्या डोळ्यांसमोर ऑटो रिक्षा निघून गेली आणि तो जाणाऱ्या रिक्षाकडे पाहू लागला. निलेश त्याच्या कामासाठी 2 दिवसांसाठी पुण्याला आला होता, पण मायासोबत प्रवास करायचा होता म्हणून त्याने त्याचे शेड्यूल बदलले होते. त्याने शक्य होईल तितक्या लवकर आपली ऑफिसची कामे आटोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता स्टेशनवर पोहोचला. काही वेळाने माया तिथे आली आणि त्याला पाहून ती म्हणाली, तू अजून इथेच आहेस? मला वाटले की तू निघून गेला असशील. आज माया खूप खुश दिसत होती. निलेशने विचारलं, तुझ्या आईची तब्येत कशी आहे? तेव्हा ती निलेशला म्हणाली की आई आता एकदम ठीक आहे. निलेश म्हणाला, मी तुझे तिकीट घेऊन आलो आहे. आता 150 रुपयांच्या तिकिटांसाठी काही बोलू नको. माया हसत म्हणाली की ट्रेन यायला अजून अर्धा तास बाकी आहे. चल तोपर्यंत चहा पिऊया. पण हो, यावेळी पैसे मी देईन. मगच मी तुझ्यासोबत येईन. असे बोलून ती हसू लागली. तिला हसताना पाहिल्यावर निलेशची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. दोघांनी मिळून चहा घेतला आणि तेवढ्यात ट्रेन आली आणि मग पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला. पण हा प्रवास काही खास होता. निलेश काहीतरी बोलण्यासाठी तळमळत होता, पण तो घाबरत होता की जर तिने नकार दिला तर. निलेश नोटीस करत होता की माया तिच्या मोठ्या भावाच्या घरून नवीन साडी नेसून आली होती. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोक्याने तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा उडत होत्या. तिच्याकडे पाहून निलेश मनातल्या मनात विचार करत होता की एकेकाळी ही स्त्री माझी बायको होती, माझे आयुष्य, माझे सर्वस्व होती, पण मला तिला सांभाळता आले नाही. निलेशच्या मनात काय चाललंय हे मायाने ओळखलं नाही. मग अचानक ती म्हणाली, काय झाले निलेश? तू इतका शांत शांत का आहेस? मैत्रीण समजून तरी काहीतरी बोल. निलेश म्हणाला की मला तुझी मैत्री नकोय माया. निलेशचे हे बोलणे ऐकून माया शॉक झाली. ती म्हणाली, मग माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी इतका उतावळा का झाला होतास?
निलेश म्हणाला की मला तू हवी आहेस आणि तेही संपूर्ण आयुष्यभरासाठी, जन्मोजन्मांसाठी, माझ्यासोबत हसण्यासाठी, माझ्यासोबत रडण्यासाठी. तो हे सगळं काही इतक्या पटापट बोलला की माया फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली. तो पुढे म्हणाला की मीच चुकीचा होतो. मी तुझी कधीच कदर केली नाही. पण तू गेल्यानंतर मला कळून चुकले की मी किती चुकीचा होतो. प्लीज माया, मला माफ कर. एवढे बोलून तो ढसाढसा रडू लागला. माया गप्प झाली होती. ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. निलेश तिचे दोन्ही हात हातात घेऊन रडत बोलत होता की प्लीज मला माफ कर. माझं खरंच खूप चुकलं, पण मी तुला प्रॉमिस करतो की आता यापुढे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. तू जे सांगशील, जसं सांगशील अगदी तसंच वागेन, पण प्लीज परत ये. मायाने हळूच आपल्या डोक्यावरील साडीचा पदर थोडासा मागे सरकवला आणि म्हणाली, जरा इकडे बघ. निलेशने पाहिले तर मायाच्या भांगात कुंकू होता. ती म्हणाली, मला माहिती होतं तू असंच काहीतरी करणार आहेस आणि याचा मी कालच विचार करून ठेवला होता की आता एकट्याने राहण्याचे दिवस संपले आहेत. माझ्या आयुष्यात माझा निलेश परत येणार आहे. आता या पुढील प्रवास आपण दोघांनी सोबत करायचा आहे. थकले आहे रे मी एकट्याने चालत चालत. बोलता बोलता ती विचित्र मुद्रा अवस्थेत हसत होती. निलेश म्हणाला, मला माहिती आहे जेव्हा तुझे मन भरून येते तेव्हा तू अशीच हसतेस. आज नको थांबवू, अश्रूंना वाहून जाऊ देत. तुझे मन हलके होईल. इतके ऐकताच मायाच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली. संपूर्ण डब्यातील लोक त्या दोघांकडे पाहू लागले. पण आज मायाने लोकांची पर्वा केली नाही. ती निलेशच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली. काही वेळाने मायाचे गाव आले. गाडी काही वेळ थांबली आणि मग निघाली. मायाला आता तिथे उतरायचे नव्हते. तिच्या आयुष्याने पुन्हा एक नवीन वळण घेतले होते. आता तिचे ठिकाण माहेर नाही तर नवऱ्याचे घर होते, जे कधीतरी दिवसांपासून तिची परत येण्याची वाट पाहत होते. ती अजूनही निलेशच्या खांद्यावर डोके ठेवूनच होती. तिने डोळे बंद केले. एखाद्या लहान मुलासारखे मंद स्मितहास्य तिच्या गालावर उमटले होते. दोघांनी एकमेकांचा हात हातात घट्ट धरून ठेवला होता, पुन्हा कधीही न सोडण्यासाठी. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.